शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता तसेच संरक्षणाबाबत अमरावती महानगरपालिका अंतर्गत सर्व मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्यांची कार्यशाळा नुकतीच महानगरपालिका शिक्षण विभाग अंबापेठ येथे पार पडली। उपायुक्त माधुरी मडावी यांच्या पुढाकाराने अमरावती मनपा शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच उत्कर्ष संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सदर कार्यशाळेच्या उद्घाटनास महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे, दीप्ती ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक महिला सेल, सिस्टीम मॅनेजर अमित डोंगरे, ॲडव्होकेट रचना पिंपळगावकर, मनपा शिक्षण अधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम हे उपस्थित होते। सदर कार्यशाळेअंतर्गत उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष तथा संचालक मनीष खानपासोळे यांनी उपस्थित मुख्याध्यापक व पालकांना बालकाचे संरक्षण, बालकांचे अधिकार याबाबत सखोल मार्गदर्शन केले। आज आपण पेपरमध्ये दररोज काही ना काही बातम्या वाचतोय आणि खरंच एका मुलीची, तरुण मुलीची आई म्हणून मला सुद्धा विचार पडतो की खरंच एक समाज म्हणून आपण या मुलींची सुरक्षितता कशी काय निश्चित करणार आहे। मनीष सर आहेतच इथे, यांना मी बरेच वर्षापासून ओळखते। पोस्को बद्दल आणि इतर मुलांच्या ह्याच्याबद्दल, संरक्षणाबद्दल ते तुम्हाला माहिती देणारच आहेत। तर कायद्याची माहिती मी तुम्हाला आज देणार नाही, पण एक GR जो शिक्षण खात्याचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते। आज आपण शिक्षक आणि मुख्याध्यापक आणि पालक हे आपण असताना आपल्याला एक जबाबदारी आहे की आपल्या शाळेत ज्या मुली आहेत, कॉलेजमध्ये ज्या मुली आहेत, यांची सुरक्षितता आपल्याला सुनिश्चित करायची आहे। त्यासाठी कसं आयोग शिक्षण GR मध्ये आपल्याला सांगितलंय की CCTV फुटेज, CCTV सर्व रूम्स मध्ये, सर्व कॉरिडॉर्स मध्ये शाळेच्या आपण CCTV लावून घेणं खूप गरजेचं आहे। आपण रोज बघतोय शिक्षकांनी म्हणजे इतक्या नोबल प्रोफेशनच्या लोकांनी जर मुलींना हॅरेस करायचं ठरवलं तर आपण कुठे जाणार नाही, कुणाकडे न्याय मागायचा। एक घरानंतर शाळा ही एक सर्वात जास्त आपण सिक्युअर नाही का असं आपण म्हणतो। आई वडिलांनंतर आपण शिक्षक यांना मान देतो आणि जर शिक्षकच अशा प्रकारची जर वर्तणूक करत असतील तर मला असं वाटतं समाज म्हणून आपण कुठेतरी कमी पडतोय। मग असे जे शिक्षक आहेत यांना पायबंद बसला पाहिजे, यांच्यावर निर्बंध आपण घातले पाहिजे आणि वॉच ठेवणं म्हणजे प्रिकॉशन ज्याला आपण म्हणतो इज बेटर दॅन क्युअर। तर त्यासाठी CCTV फुटेज आपल्याला खूप महत्त्वाचे आहे। सर्व CCTV फुटेज कार्यरत आहेत किंवा नाही आहेत हे पाहायची आपली जबाबदारी आहे आणि मुख्याध्यापक म्हणून दर 3 दिवसांनी आपण ते फुटेज चेक करणं गरजेचं आहे। कुठे काय घडतंय, कोणता शिक्षक कसा वागतोय, कोण मुलं कसे वागतायत, मोठी मुलं सुद्धा लहान मुलांचं शोषण करण्याचे प्रकार आपण बरेचदा बघितलेले आहेत। तर या सगळ्या गोष्टी CCTV फुटेजमुळे अवॉइड पण होऊ शकतात आणि जर होत असतील तर ते आपल्याला माहीत पण पडू शकतात। दुसरं एक तक्रार पेटीचं मॅडमनी सांगितलं, आपण सर्व शाळांमध्ये तक्रार पेट्या आपण त्याच्यात लावून घेतलेल्या आहेत, पण मी आता बघितलं किती शाळांमध्ये जंग लागली आहे कुलपांना, कधीच उघडल्या नाही। मग पिरियडिकली त्या तक्रार पेट्या उघडल्या गेल्या पाहिजे। फर्स्टली तर आपण मुलांना मोटिवेट केलं पाहिजे, वारंवार सांगितलं पाहिजे की जर तुमच्या सोबत घटना होत असतील, चाहे घरात असो, बाहेर असो किंवा शाळेतही असो, तर तुम्ही त्या चिठ्ठीवर लिहून त्या तक्रार पेटीमध्ये टाका। मला तर हे पण म्हणायचं तुम्हाला की समजा त्यांनी निनावी जरी टाकल्या, म्हणजे जर मुलं कम्फर्टेबल नाही आहे स्वतःचं नाव खाली घ्यायला, तरी समोरच्या शिक्षकाचं किंवा त्या जो कोणी व्यक्ती त्यांना टॉर्चर करणार असेल किंवा हॅरस करणार असेल त्याची तेवढी कृती जरी त्यांनी लिहून आपल्या त्या तक्रार पेटीमध्ये टाकली तरी आपण त्याचं कॉग्निझन्स घेऊ आणि त्याच्या पद्धतीचं त्याच्यावर वॉच ठेवून प्रतिबंध करू आणि त्याला आपण म्हणजे सोसायटी समोर आणू किंवा मग आपण जर गुन्हा दाखल होत असेल तर आपण गुन्हा दाखल करू। तसेच देशांमध्ये अथवा राज्यांमध्ये घडणाऱ्या अप्रिय घटना कशा टाळता येईल याबाबत संबंधितांना मार्गदर्शन केले। मनपा उपायुक्त माधुरी मडावी, सहाय्यक आयुक्त सुभाष जानोरे, दीपिका गायकवाड यांनी सदर कार्यशाळेत भेट देऊन मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी विद्यार्थी स्नेही वातावरण शाळेत निर्माण करावे, तसेच विद्यार्थ्यांच्या गरजा जाणून घेऊन त्या सोडविण्याकरिता प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी केले। सदर कार्यशाळेस 63 मुख्याध्यापक आणि 50 पालक प्रतिनिधी उपस्थित होते। टप्प्याटप्प्याने मनपा शाळांमधील मुलांशी संबंधित सर्व शिक्षक, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, सफाई कर्मचारी, क्रीडा शिक्षक यांना सदर विषयाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे। कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता अमरावती मनपा शिक्षण विभागातील शाळा निरीक्षक वहीद खान, योगेश पखाले, मोहम्मद जावेद, संध्या वासनिक, ज्योती बनसोड, पंकज सपकाळ, योगेश राणे, शुभांगी सुने, सुषमा दुधे, मोहम्मद काझी, संजय बेलसरे यांनी विशेष परिश्रम घेतले। संरक्षण याच्या अनुषंगाने आयोजित
आजच्या परिषदेच्या प्रसंगी उपस्थित असलेले मनपाचे शिक्षणाधिकारी यशरामजी, त्याचबरोबर मनपाचे सिस्टम मॅनेजर त्याचबरोबर रामले मॅडम, उत्कर्ष संस्थेचे अँपासायझर सर, ॲडव्होकेट सुप्रभात मॅडम, सर्व उपस्थित शाळा समितीचे सदस्य, शिक्षक, त्याचबरोबर पालक, जागृत पालक. आजची बाल संरक्षण आणि त्याचबरोबर बाल हक्क याच्या अनुषंगाने आयोजित करायची या परिषदेमागचा प्रामुख्याने 2 उद्देश आहेत. एक उद्देश आहे जो मॅडमने आता जो सांगितला, ज्या काही घटना घडत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने करायच्या उपाययोजना, जसं सावधगिरी जी समिती आहे त्याच्यामार्फत करायच्या उपाययोजना. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की संवाद वाढवणे, पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधला जो संवाद आहे तो वाढवण्याच्या अनुषंगाने काय करता येईल आणि त्याच्या मागचीच ही सर्व प्रामुख्याने भूमिका आहे. आणि त्यातनं घडणाऱ्या काही घटना, बऱ्याच वेळा काय होतं की हा संवाद कुठेतरी कधी कमी पडत चालला असं नेहमी आपल्याला वाटतं. मग शिक्षण समित्या ज्या आहेत आपल्या शाळे स्तरावरच्या, त्याचबरोबर केंद्र स्तरावरच्या आणि विभाग स्तरावरच्या, याच्यामधला पालकांबरोबर असलेला संवाद, विद्यार्थ्यांबरोबर असलेला संवाद कुठेतरी कधीतरी कमी पडतो. आणि त्याच्यातनं मग काही मुद्दे उपस्थित होतात, काही घटना अनुचित घडतात आणि मग प्रश्न निर्माण होतात. आणि मग त्याची परिणिती जी काही घडते आहे मागच्या 10-12 दिवसामध्ये, त्याचा मी पुनरुच्चार करणार नाही, कारण या गोष्टी बोलण्यासारख्या नसतात, परंतु काही ठिकाणी बोलण्याची गरज आता जाणवू लागलेली आहे. तर त्या अनुषंगाने हा सगळा परिपाक आहे की कशा पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे. म्हणजे ज्या अशा काही घटना घडतात, मग त्या छोट्या असतील मोठ्या असतील, त्याचं बऱ्याच वेळा जर आपण विश्लेषण केलं तर प्रामुख्याने हे दिसतं की वेळच्या वेळी आपण तक्रारीची न दखल घेणे हा एक प्रामुख्याने मुद्दा आहे. मग मुख्यालयक असतील, केंद्रचालक असतील, त्याचबरोबर समित्या ज्या आहेत त्यांच्याकडे ज्या काही छोट्या मोठ्या तक्रारी, मग कुठलीही असेल, कारण आपण या समित्या आहेत फक्त ह्या गोष्टी करतात असं मला वाटत नाही. बालकांचं हक्कांचं संरक्षण करणे, त्यांना चांगल्या सुविधा देणे, शिक्षणाचा दर्जा वाढवणे, त्याचबरोबर पालकांची जागृती करणे आणि मुलांचं स्किल डेव्हलपमेंट कसं होईल या दृष्टीने सुद्धा बघण्याची गरज आहे. म्हणजे नुसत्याच समित्या फक्त अशा काही घटना घडतायत म्हणून त्याच्यावर चर्चा करणे ही प्रामुख्याने भूमिका नसावी. दुसरी पण भूमिका अशी आहे की शिक्षक विद्यार्थ्यांचं संगोपन कसं होईल, विद्यार्थ्यांचं नर्चरिंग कसं होईल, विद्यार्थ्याने सर्वांगाने त्यांचे डेव्हलपमेंट कशी होईल हा मुद्दा प्रामुख्याने त्याच्यामधला आहे. आणि ते करत असताना जे काही मुद्दे उपस्थित होतात त्या दृष्टीने हा विचार मंथन त्या लेवलला करण्याची गरज आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.